बहुतेक लोक यश बघतात, पण यशामागचे छोट्या प्रयत्नांचे कण बघत नाहीत. लोक म्हणतात, हे काही थेंबांनी काय होतं? पण मित्रांनो, पाऊसही थेंबांनीच बनतो, समुद्रही थेंबांनीच उभा राहतो आणि यशही छोट्या प्रयत्नांनीच घडतं. श्रीकृष्ण म्हणतात, मोठं काही करायचं असेल तर छोट्याला कमी समजू नका. जे थेंबाचं मूल्य ओळखत नाहीत त्यांना कधीही समुद्र मिळत नाही. आजची स्टोरी आहे थेंबाची आहे, एका प्रयत्नाची आहे आणि एक साध्या माणसाची आहे, ज्याच्या सातत्याने संपूर्ण गावाचं भाग्य बदललं. गोकुलजवळच्या गावात नामदेव नावाचा धोपटणारा राहत होता. गरिबी होती, संघर्षही होता, पण एक श्रद्धा होती. प्रत्येक थेंबाची किंमत आहे. उन्हाळा कठीण होता, नदी जवळजवळ संपली होती. लोकांनी धंदा बंद केला, काही शहरात गेले, पण नामदेव थांबला नाही. तो रोज त्या नदीवर जाऊन म्हणायचा, पाणी कमी आहे पण माझी आशा नाही. आणि तो कपडे धुत राहिला, थेंब थेंब पाण्याने. लोक हसत होते, बोलत होते, हे काही थेंब आहेत, यात काही होणार नाही. नामदेव फक्त असत म्हणायचा, देवासमोर थेंब लहान नसतो, मन मोठं असावं लागतं. एके दिवशी 4 लोक एकत्र बसून हसत होते. ए नाम्या, नदी संपली आहे, तू अजूनही थेंबाची पूजा करतोयस, कधी कळणार तुला? लोक मोठे मोठे धरणे बांधतायत, तू थेंबाची स्वप्न बघतोयस. नामदेव म्हणाला, धरण बांधणं महान आहे, पण थेंबांचं मूल्य समजणं त्याहून महान आहे. गावकऱ्यांना वाटलं, हा पागल आहे, मोठं स्वप्न पण साधन काहीच नाहीये. एका रात्री नामदेव दमून झोपलेला असतो. स्वप्नात श्रीकृष्ण त्याच्या समोर उभे असतात. कृष्ण असत म्हणतात, नामदेवा, लोक तुझी हेटाळणी करतायत ना? नामदेव डोळ्यात पाणी घेऊन म्हणतो, प्रभू, माझे प्रयत्न छोटा आहे हे खरं आहे, पण माझं मन शुद्ध आहे. मला सांग, मी चुकीचं आहे का? कृष्ण त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, यश ते नाही जे लोक पाहतात, यश ते आहे जे तुला तुझ्या केलेल्या प्रयत्नातून अनुभवतोस. तुला चलनवलन दिसत नाही म्हणून नदी मरत नाही, जसं तुझे प्रयत्न दिसत नाहीयेत म्हणून भविष्य संपत नाही. नामदेव विचारतो, पण प्रभू, थेंबांची ताकद किती? कृष्ण उत्तरतात, थेंबांनीच दगड झिजतो आणि थेंबानेच महासागर तयार होतो आणि थेंबानेच देवाच्या पायाला अभिषेक होतो. दुसऱ्या दिवशी नामदेव उठला आणि नदी किनारी गेला. पाणी थेंब थेंब वाहत होतं. तो त्या पाण्याला दोन्ही हातात घेऊन म्हणाला, हे थेंब नाहीत, हे देवाचे ऋण आहेत. तो तिथे एक लहान चिखलाचा बांध बांधू लागला पाणी जपण्यासाठी. गावकरी पुन्हा हसले, बांध या 2 थेंबांवर, हा तर वेडा झालाय. पण नामदेवांचा एकच मंत्र, सुरुवात छोटी असेल तर अनुभव महाकाय होईल. काही दिवसांनी इतर लोकही थोडं मदत करू लागले. काहींना वाटलं, हा वेडा नाहीये, हा श्रद्धाळू आहे. थेंब थेंब पाणी साठू लागलं. पैरापर्यंत पाण्याने भरलेला लहानसा तलाव झाला. आता गावात पाणी होतं. शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली. नामदेवाचा छोटासा प्रयत्न गावासाठी जीवनदायी ठरला. महिने गेले, पाऊस आला आणि नदी पुन्हा फुलली. आता लोक दुरून येऊन सांगत होते, हे गाव वाचलं ते त्या थेंबामुळे, त्या थेंबाला ओळखणाऱ्या माणसांमुळे. लोकांनी नम्रपणे विचारलं, नाम्या, तुझं रहस्य काय? तो हसून म्हणाला, प्रयत्न छोटा होता पण श्रद्धा मोठी होती. देवाने फक्त बाकीचं पूर्ण केलं. कृष्ण म्हणतात, लोकांना पर्वत आवडतात, पण पर्वत निर्माण करणारे दगड कोण पाहतो? एक दिवसात काहीच घडत नाही, पण दररोज काहीतरी घडत राहिलं तर एक दिवस सगळं बदलतं. लहान प्रयत्नांनीच निंदा करणारे लोक कधीही मोठे काम करू शकत नाही. तू एखादं मोठं ध्येय ठेवलं आहेस तर लक्षात ठेव, मोठा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो आणि मोठा बदल एका निर्णयाने सुरू होतो आणि मोठं यश एका थेंबाच्या प्रयत्नाने सुरू. कधीही छोट्याला दुर्लक्षित करू नका. थेंब थेंबानेच इतिहास लिहिला जातो आणि पाऊस थेंबांचा, समुद्र थेंबांचा, अभिषेक थेंबांचा, यश प्रयत्नांचा. म्हणून थांबू नका, थेंब होत राहा. जगाला कदाचित कळणार नाही, पण देवाला नक्की कळेल.